सोलापुरात गोरगरीब लोकांना, मजूर कामगार वर्गांना सरकारच्या शिवभोजन उपक्रमामुळे लाभ। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने निराधार व गोरगरिबांसाठी शिवभोजन ही योजना सुरू केली आणि याचा लाभ निराधार गोरगरीब जनतेला मिळत आहे। कालांतराने महायुती सरकारनेही ही योजना चालूच ठेवली आहे। शासनाने प्रत्येक शिवभोजन केंद्राला मर्यादित 100 थाळी ही मर्यादा घालून दिल्याने निराधार गोरगरीब लोकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे। यावर शिवभोजन केंद्र चालकांना विचारले असता ते म्हणाले की प्रत्येक शिवभोजन केंद्र चालकांना थाळींची मर्यादा असल्याकारणाने दुपारी 1 वाजताच थाळी संपतात, त्यानंतर आलेल्या लोकांसाठी थाळी नसल्याने ते आम्ही देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले। शासनाने ही मर्यादा वाढविल्यास याचा अनेकांना लाभ मिळेल। कोरोना काळात पार्सलची सुविधा दिली होती, ती रद्द केल्याने अपंग वृद्ध लोकांना हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे। तरी ती सुविधा पूर्ववत केल्यास वृद्ध अपंगांना याचा लाभ मिळेल, तरी शासनाने याची अंमलबजावणी करावी असे वृद्ध लाभार्थ्यांनी सांगितले। सरकारने हे जे काही योजना काढलेलं आहे शिवभोजन कार्यक्रम खूप चांगला आहे आणि आमच्यासारखे आपल्या गोरगरीब लोकांना आपलं पोटभर जेवण मिळतो। आणि जर एखाद्या वेळी उशीर झाला तर त्यावेळी आपला जमायचं का 12-1 वाजेपर्यंत संपून जात आहे, तर ताटं वाढवून द्या एवढी एक नम्र विनंती आहे सरकारला। शिवभोजनाचं चांगलं झालेलं काय मला चांगलं पटलं, त्यासाठी पोळवून घेऊ शकतो एक टाईम। सरकारने व्यवस्था चांगली केली आहे आणि पोट भरून मिळते आम्हाला आणि सर्व स्वच्छता आहे, काय कमी नाही। काय सरकारने जे योजना काढली चांगलं आहे, जेवण चांगलं आहे, स्वच्छता टाप करते। माझं नाव मिनाज बागवान आहे, मी एक रिक्षा चालक आहे। सरकारने जी शिवभोजन योजना काढलेली आहे ती आमच्यासाठी गोरगरिबांसाठी लई भारी योजना आहे। एखादा टाईम इथं येतो जेवायला तर काही टाईम उशीर झालं तर आम्हाला जेवण मिळत नाही, तर सरकारनं थोडं थाळी वाढवून द्यावं। परत या शिवभोजनमध्ये जेवण चांगलं आहे आणि एकदम काय म्हणते त्याला एकदम चांगलं म्हणते तर एकदम चांगलं आहे। परत दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आता एक थाळीमध्ये 2 चपाती, भात आणि भाजी असते, तर हे जर संपलं तर हे शिवभोजनवाला जे आहे त्याने आम्हाला परत जास्त देत आहे, त्याच्या जवळचं ते ताटमध्ये धरत पण नाही।